आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण 10वीच्या इंग्लिश ग्रामरची सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण ग्रामरच्या वेगवेगळ्या भागांचा टॉपिक्सचा अभ्यास करत आहोत केलेला आहे. मग या टॉपिक्सचा अभ्यास करत असताना आज या ठिकाणी आपण सिंथेसिस म्हणजे वाक्य एकत्रीकरणाचा अभ्यास करणार आहोत. सिंथेसिसचा याच्या एकूण 3 पद्धती आहेत मित्रांनो. वाक्य एकत्रीकरण करण्याच्या किंवा सिंथेसिसच्या 3 पद्धती आहेत. ते म्हणजे एक आहे सिंपल सेंटेन्स, दुसरा आहे कंपाऊंड सेंटेन्स आणि तिसरा प्रकार जो आहे किंवा तिसरी पद्धत म्हणता येईल ते म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर या 3 पैकी आपण 2 प्रकारांचा अभ्यास यापूर्वीच्या व्हिडिओ जे आपण तयार केले आहेत त्यामध्ये पाहिलेला आहे. आपल्याला सर्वांना दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्व या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील. तर मग ते सुद्धा व्हिडिओ आपण सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचे आहेत आणि सिंपल सेंटेन्स कशा प्रकारे बनवलं जातं, त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवायचंय हे सुद्धा अभ्यासायचे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वाक्याचा जो एकत्रित करण्याची तिसरी जी पद्धत आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स याचा अभ्यास करूयात. चला, तिसरा प्रकार तो म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. वाक्य एकत्रीकरणाची तिसरी पद्धत याला मराठीमध्ये मिश्र वाक्य म्हणतात. मिश्र वाक्य. तर मग या कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय केलं असतं तर जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून या मिश्र वाक्यांची रचना किंवा मिश्र वाक्य तयार केली जातात. यामध्ये एक वाक्य मुख्य असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं. त्यालाच आपण एक क्लॉज जो आहे मेन क्लॉज असतो आणि दुसरा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. मग दोन्ही अर्थाच्या दृष्टिकोनातून एक वाक्य जे असतं गौण वाक्य त्या अर्थाच्या दृष्टिकोनातून मुख्य वाक्यावर अवलंबून असतं. मग या मध्ये आपल्याला अशा प्रकारचे वाक्य पाहिजे आहेत जे की किंवा वेगवेगळे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे त्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशा प्रकारे तयार करता येईल किंवा कसं बनवायचं याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. त्यापूर्वी आपण गौणत्व सूचक किंवा हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. तर मग लिहा कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्र वाक्य. चला, तर मग आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे त्याबद्दल माहिती लिहून घेऊया. त्याच्याबद्दल 2 वाक्य दिलेली 2 वाक्य वाक्यांच्या अर्थानुसार वाक्यांच्या अर्थानुसार म्हणजे नाउन असेल, नाउन, ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब क्लॉज यानुसार किंवा अर्थानुसार नाउन क्लॉज किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ऍडव्हर्ब क्लॉजच्या माध्यमातून असं जात आहे च्या माध्यमातून एकत्र जोडणे म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा मिश्र वाक्य होय. मग या प्रकारात दिलेली 2 वाक्य त्याबद्दल माहिती घेऊया. या प्रकारात दिलेली
दिलेली दोन वाक्य हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडावी लागतात. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडावी लागतात. या प्रकारच्या जोडलेल्या वाक्यात एक मेन क्लॉज असतो. तर एक सबऑर्डिनेटिंग क्लॉज असतो. दुसरा कसा असतो? सबऑर्डिनेटिंग क्लॉज असतो. एक मेन क्लॉज असतो तर दुसरा सबऑर्डिनेटिंग क्लॉज असतो. पहा आपण काय माहिती घेत आहोत लिहून कॉम्प्लेक्स सेंटेन्स बद्दल. दिलेली दोन वाक्याच्या अर्थानुसार नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ऍडव्हर्ब क्लॉजच्या माध्यमातून एकत्र जोडणे म्हणजे काय? कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा मिश्र वाक्य. या प्रकारामध्ये दिलेली दोन वाक्य सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडायला लागतात. कोणत्या कंजंक्शनने? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे गौणत्व सूचक उभयनवी अव्ययी यांनी जोडावे लागतात. आणि या प्रकारच्या जोडलेल्या वाक्यामध्ये एक क्लॉज जो असतो तो कसा असतो? मेन क्लॉज असतो. तर दुसरा सबऑर्डिनेटिंग क्लॉज असतो. हे सबऑर्डिनेटिंग क्लॉज जे किंवा गौणत्व सूचक उभयनवी अव्ययी याबद्दल थोडीशी माहिती लिहा. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे काय आणि ते कोणते आहेत आणि त्यांचा उपयोग करून सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून कशा प्रकारे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलं जातं ते पाहूयात. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनला मराठीमध्ये काय म्हणायचं आहे? गौणत्व सूचक उभयनवी अव्ययी. आपण ज्यावेळेस कंजंक्शन पाहत होतो त्यावेळेस कंजंक्शनचे दोन प्रकार केले होते. मेन म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यामध्ये आपण चार्ट मध्ये लिहून घेतले कंजंक्शन. तर मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत ते कोणते आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो ह्याचा आपण पाहूयात माहिती. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणकोणते आहेत आणि त्यांचा उपयोग करून ही वाक्य कशी बनवली जातात हे पाहूयात आपण. तर डायरेक्ट आपण आता पाहूयात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा जे आहे त्याचा उपयोग आणि ते वाक्य कसं बनवलं जातं. पहा, जसं की आपल्याला जर ॲज दिलं असेल किंवा ॲज सून ॲज किंवा आपल्या ॲज किंवा ॲज सून ॲज किंवा व्हेन असं जर या तीनही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून आपण काय करू शकतो? वाक्य तयार करू शकतो. बघा, ॲज जे आहे ॲज या ॲजचा अर्थ काय आहे? ॲज म्हणजे जसे तसे. त्यानंतर ॲज सून ॲज हे जे कंडिशन आहे ज्या क्षणी त्या क्षणी असा अर्थ होतो. ज्या क्षणी त्या क्षणी. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे व्हेन. WHEN व्हेन. व्हेन म्हणजे जेव्हा तेव्हा असा अर्थ होतो. या तीनही कंजंक्शनचा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून कशा प्रकारे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलं जातं किंवा बनवतात हे आपण अभ्यासूयात. तर लिहा.
वरील उभयान्वी अव्यय म्हणजे तीनही काय आहेत उभयान्वी आहेत सबऑर्डिनेटिंग कंडिशन आहेत वरील उभयान्वी अव्ययात कालदर्शक 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 म्हणजे काय काळ दर्शविणाऱ्या कालदर्शक वरील उभयान्वी कालदर्शक असल्याने वरील उभयान्वी अव्यय कालदर्शक असल्याने किंवा असल्यामुळे त्यातील घटना एका पाठोपाठ दिलेल्या असतात किंवा घडलेल्या असतात एका पाठोपाठ घटना एका पाठोपाठ घडलेल्या असतात आणि ही घटनादर्शक वाक्य जोडण्यासाठी ही घटनादर्शक वाक्य जोडण्यासाठी या अव्ययांचा उपयोग करतात या उभयान्वयांचा उपयोग करतात किंवा केला जातो तर मग बघा काय सांगितलं आहे की वरील उभयान्वय जसे की ॲज आहे ॲज सून ॲज असेल किंवा व्हेन असेल ही कालदर्शक उभयान्वय आणि कालदर्शक जसे की बा सर्व वेळ काळ किंवा वेळदर्शक आहेत या तिन्हीचा उपयोग करून आपण काय करू शकतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकतो तर कशा प्रकारे वाक्य बनवलं जातं हे आता आपण पाहूया फॉर एग्जांपल पहा एक एग्जांपल घेऊया त्या ठिकाणी उदाहरण द टीचर एंटर द क्लास द टीचर एंटर द क्लास हे जरा पहिलं सेंटेन्स आणि दुसरा सेंटेन्स आहे द स्टुडंट्स stood up असे दोन सेंटेन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो तर मग दोन सेंटेन्स घेतले आहेत आणि या ठिकाणी आता एक वाक्य आपल्याला बनवायचं आहे जसे की आता पहा ॲज या कंडिशनचा उपयोग करून आपण काय करूयात वाक्य बनवूयात जसे तसे ॲजचा अर्थ करून ॲज वाक्याच्या सुरुवातीला ॲज लिहिला आहे ॲज द टीचर एंटर द क्लासरूम ॲज द टीचर enter the class teacher enter the class त्या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे the student stood up आपण या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला बघा फक्त as हे कंजंक्शन वापरले जसे शिक्षक वर्गात येतात तसे विद्यार्थी उभे राहतात जसे शिक्षक वर्गात येतात तसे विद्यार्थी उभे राहतात हे सेंटेन्स या ठिकाणी ॲज चा वापर करून आपण केलेला आहे त्यानंतर ॲज सून ॲज चा उपयोग करून सुद्धा आपण हे सेंटेन्स काय करू शकतो तयार करू शकतो बघा कसं होईल ॲज सून ॲज वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज पहिल्या पद्धतीने दुसऱ्या मेथडने ॲज सून ॲज द टीचर as soon as the teacher entered into the class enter the class comma या ठिकाणी सुद्धा कॉमा द्यायचा आहे the students stood up हे दोन सेंटेन्स आपण काय केले आहेत as आणि as soon as या दोनही या ठिकाणी दिलेले जे कंजंक्शन आहेत त्यांनी काय केलं आहे जोडून तयार केले आहेत किंवा बनवले आहेत काय बनवले हे आपण सर्व या ठिकाणी कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्र वाक्य बनवत आहोत आता हे जे कंजंक्शन आहे व्हेनचा उपयोग करून कसे होईल बघा वाक्य व्हेन द टीचर
teacher enter into the class, into the class, comma the students stood up, अशा प्रकारे काय होईल सेंटेन्स होईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे वाक्य आहे घटनादर्शक वाक्य असेल तर कोणते घटनादर्शक वाक्य या तीनही कंजंक्शन जोडता येऊ शकतं एकच वाक्य, आणि तिन्ही जरी जोडलेलं असेल किंवा तिन्हीपैकी कोणत्या एका पद्धतीने जोडलं असेल तर ते वाक्य काय होईल कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल, म्हणजे मिश्र वाक्य तयार होईल. तर अशा प्रकारचे आपण मिश्र वाक्य जे आहे ते तयार करू शकतो. तर कोणत्या कंजंक्शनचा उपयोग करून आपण हे केलेलं आहे तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे दिलेलं आहे या ठिकाणी त्या ॲज सून ॲज आणि व्हेन या कंजंक्शनचा उपयोग करून आपण हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार केलं आहे. तर अशाच प्रकारे आणखी वाक्य बघूयात आपण. पुढचा सेंटेन्स घ्या. ही ओपन द डोअर. दुसरं सेंटेन्स आहे ही ओपन द डोअर. द बर्ड्स फ्लेव अवे. द बर्ड्स फ्लेव अवे असे या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे. आपण या सेंटेन्स मध्ये सुद्धा काय करू शकतो ॲज सून ॲज किंवा व्हेन वापरून हे सेंटेन्स जे आहेत ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकतो. या ठिकाणी तीन सेंटेन्स देण्यापेक्षा आपण त्यालाच ऑर मध्ये लिहूयात ॲज किंवा ॲज सून ॲज किंवा व्हेन. ही ओपन द डोअर कॉमा द बर्ड्स. या ठिकाणी काय केलं आपण अंडरलाईन केले शब्द आहेत का डोअर द बर्ड्स फ्लेव अवे. एकच सेंटेन्स आहे आणि एकच सेंटेन्स आपण काय केलं आहे ते ॲज किंवा ॲज सून ॲज किंवा व्हेन हे कंजंक्शन वापरून या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. काय झालेलं आहे या ठिकाणी कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण अशा प्रकारे बनवलं आहे. नेक्स्ट पुढे पहा. पुढचं सेंटेन्स वी क्रॉस द ब्रिज. वी क्रॉस द ब्रिज comma at that time we heard a gunshot. We heard a gunshot. असे हे व्हिडिओ आपण या ठिकाणी एक सेंटेन्स दिला आहे. काय सेंटेन्स आहे पहा. वी क्रॉस्ड द ब्रिज ॲट दॅट टाइम वी हर्ड अ गनशॉट. हे सेंटेन्स या ठिकाणी आपण तयार केलं आहे. मग याचाच उपयोग करून कशा प्रकारे आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवतो पहा. या ठिकाणी लिहू शकता तुम्ही ॲज किंवा ॲज सून ॲज किंवा व्हेन या तिन्ही पैकी कोणताही शब्द. त्यानंतर पुढचा सेंटेन्स वी क्रॉस्ड द ब्रिज कॉमा या ठिकाणी बघा ॲट दॅट टाइम हे जे शब्द आलेले आहेत वेळदर्शक शब्द आहेत. हे शब्द आपण काय करावं लागतात या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं असतं त्यावेळेस वेळदर्शक किंवा काळदर्शक शब्द जे आहेत ते वाक्याचे काढून टाकायचे असतात आणि त्याच्या पुढचे सेंटेन्स आपल्याला तशाच द्यायचं. वी हर्ड अ गनशॉट. तर अशा प्रकारे सेंटेन्स आपण तयार करू शकतो किंवा तयार केलं आहे. काय केलंय ॲज किंवा ॲज सून ॲज किंवा व्हेन वी क्रॉस द ब्रिज कॉमा वी हर्ड अ गनशॉट. या ॲजचा अर्थ काय आहे. ॲज म्हणजे जसे तसे. जसे की आम्ही ब्रिज क्रॉस केला
तसे आम्ही गन शॉट ऐकला. किंवा ज्या क्षणी ॲज सून याचा अर्थ काय, ज्या क्षणी किंवा त्या क्षणी, ज्या क्षणी आम्ही ब्रिज क्रॉस केला त्याच क्षणी आम्ही गनचा शॉट किंवा बंदुकीचा आवाज ऐकला. किंवा जेव्हा तेव्हा, व्हेनचा अर्थ काय होतो, जेव्हा तेव्हा. व्हेन जर वाक्य जोडलं असेल तर त्याचा अर्थ काय होतो, जेव्हा तेव्हा. व्हेन वी क्रॉस द ब्रिज वी हर्ड अ गन शॉट. जेव्हा आम्ही ब्रिज क्रॉस केला तेव्हा आम्ही गनचा आवाज ऐकला, असा त्या वाक्यांचा अर्थ होतो. तर मग अशाच प्रकारे जे आपण ॲज सून ॲज किंवा जर आपल्याला या ठिकाणी एका पाठोपाठ घडणाऱ्या दोन घटना जर सलग घटना दिल्या असतील तर त्यांचं सेंटेन्स किंवा त्यांचं जे हे आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा मिश्र वाक्य आपल्याला अशा प्रकारे तयार करता येईल. याच्याशिवाय आता काही दुसरे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत, त्यांचा सुद्धा उपयोग कशा प्रकारे करून कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलं जातं याचा आपण आता अभ्यास करूयात. तर चला पाहूयात दुसरं क्वांटिटी कंजंक्शन, ते म्हणजे नो सूनर डॅश दॅन. नो सूनर डॅश दॅन. नो सूनर डॅश दॅन हे कंजंक्शन जे आहे याचा अर्थ तो त्यापेक्षा अधिक लवकर नाही, त्यापेक्षा अधिक लवकर नाही. या कंजंक्शनचा उपयोग सबऑर्डिनेट कंजंक्शनचा उपयोग करून कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसे होतं बघा. नो सूनर त्यापेक्षा अधिक लवकर नाही असा याचा अर्थ आहे. तर मग हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचा या कंजंक्शनचा उपयोग करून कशा प्रकारे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्र वाक्य बनवतात बघूयात. तर याच्यामध्ये काय केलं असतं, ज्या वाक्यात पहिली घटना दिली असते नो सूनर डॅश यांचा उपयोग कसा करायचा आहे, तर पहा ज्या वाक्यात पहिली घटना दिलेली आहे त्या वाक्याच्या सुरुवातीला काय करायचं असतं, आपल्याला नो सूनर हे लावायचं असतं. नो सूनर लावायचं, त्यानंतर पहिलं क्रियादर्शक वाक्य लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर दॅन घ्यायचे, THAN दॅन. दॅन लिहिल्यानंतर त्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते आपल्याला त्याच्यानंतर लिहावं लागतं. तर मग त्याबद्दल अगोदर लिहून घेऊयात. ज्या वाक्यात नो सूनर डॅश दॅन कशा प्रकारे वापरून कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवतात ती माहिती आपण घेत आहोत. ज्या वाक्यात पहिली घटना दिलेली आहे, ज्या वाक्यात पहिली घटना दिलेली आहे, ज्या वाक्यात पहिली घटना दिलेली आहे त्याच्या सुरुवातीस नो सूनर त्याच्या सुरुवातीस नो सूनर वापरून दुसरी घटना दर्शक वाक्य दॅनने जोडायचे. दुसरी घटनादर्शक वाक्य दॅनने जोडावे. आणि अशा प्रकारे कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार केले जाते. पहा काय सांगितलं आहे आपल्याला की जे पहिले वाक्य आहे, ज्या वाक्यात पहिली घटना दिलेली आहे त्याच्या सुरुवातीस नो सूनर वापरायचे. दुसरी घटनादर्शक वाक्य दिलेलं आहे त्याच्या अगोदर दॅन हे कंजंक्शन वापरायचं आहे. अशा प्रकारे कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य बनवायचं आहे किंवा तयार करायचं आहे. तर मग याच्यासाठी आपण फॉर्म्युला सुद्धा तयार करू शकतो. तर कधी कधी काय होत असतं बघा, नो सूनर जर वाक्यात आला असेल, काही वाक्यामध्ये जर समजा कधी सेंटेन्स आपला सिंपल प्रेझेंटचं दिलं जातं, सिंपल प्रेझेंट टेन्स कधी वाक्य दिलं जातं किंवा सिंपल पास्टचं कधी सेंटेन्स असतं. मग अशा वाक्यामध्ये जे आहे सहाय्यकारी क्रियापद नसतं,
ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद नसतं, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर त्या ठिकाणी डू किंवा डज चं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. आणि जर सिंपल पास्टचं असेल तर त्या ठिकाणी डीड हे सहाय्यकारी क्रियापद घेऊन ते वाक्य नो सुनर डॅश दॅनचं वाक्य पूर्ण करायचं आहे. तर मग हे आपण एक सेपरेट बघा, नो सुनर डॅश दॅन हा जो चॅप्टर आहे किंवा हा जो ग्रामरचा पार्ट आहे याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पाहिलेला आहे. सेपरेट याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे. कशा प्रकारे नो सुनर डीड वापरायचे, नो सुनर डीड डॅश दॅन वापरून वाक्य कसं बनवायचंय ते सुद्धा तुम्ही एक अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर मग पाहूयात सेंटेन्स. पहा, फॉर एक्झाम्पल, they saw a tiger. They saw a tiger. हे झालं पहिलं सेंटेन्स. आणि दुसरं सेंटेन्स they ran away. They ran away. असे दोन सेंटेन्स दिलेले आहेत. दोन सेंटेन्स आपल्याला दिलेले आहेत. हे दोन्ही सेंटेन्स काय करायचे, आपल्याला नो सुनर डॅश दॅन वापरून त्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा मिश्र वाक्य बनायचे. पण दोन सेंटेन्स आपण जोडत असताना किंवा कनेक्ट करत असताना काय करायचे, अगोदर घटना कोणत्या दोन्हीपैकी कोणत्या वाक्यात ती घटना अगोदर घडली हे आपल्याला लक्षात घ्यायचे. दे सॉ टायगर, दे रॅन अवे. पहा, अगोदर त्यांनी वाघ पाहिला का ते पळाले, अगोदर पळाले असं नाही, तर या दोन्हीपैकी अगोदर त्यांनी वाघ पाहिलेला आहे, टायगर म्हणजे वाघ. तर मग ही घटना जी आहे दे सॉ टायगर हे पहिल्यांदा घडलेलं आहे. आणि दुसऱ्यांदा काय घडलेलं आहे, अगोदर वाघ पाहिला नंतर ते पळाले. पहिलं घटनादर्शक वाक्य जे असतात त्याच्या अगोदर काय वापरायचं सांगितलं आपल्याला, नो सुनर. मग लिहा नो सुनर. नो सुनर हे या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. पण त्यानंतर काय सांगितलं बघा मित्रांनो, की आपल्याला जे दिलेलं वाक्य आहे त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का पहा, सहाय्यकारी क्रियापद नाही. सहाय्यकारी क्रियापद नसेल, वाक्याचं निरीक्षण करा. सब्जेक्ट प्लस V2 आहे, सब्जेक्ट प्लस V2 अशी रचना असेल तर मग ते वाक्य सिंपल पास्ट असतं. सिंपल पास्ट असेल, आताच आपण या ठिकाणी माहिती घेतली, सिंपल पास्ट टेन्सचं जर वाक्य असेल तर आपल्याला डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. आणि जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर डू किंवा डीज डज. तर मग या ठिकाणी डीड, नो सुनर डीड दे. आता या ठिकाणी जे सहाय्यकारी क्रियापद आहे सॉ असा पण होतं, V2 होतं, या ठिकाणी डीड घेतल्यामुळे आता परत त्याचा V1 होईल. नो सुनर डीड दे सी अ टायगर. हे झालं पहिलं वाक्य, फर्स्ट सेंटेन्स कंप्लीट झाले. त्यानंतर आता याच्यानंतर काय करायचं, दॅन हीच आहे. दॅन घेतल्यानंतर दुसरं जे क्रियादर्शक वाक्य आहे ते जशाला तसं आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल. लिहा दॅन दे रॅन अवे. दॅन दे रॅन अवे. पहा, अशा प्रकारे वाक्य काय झालेलं आहे, नो सुनर डीड दे सी अ टायगर. सी अ टायगर कॉमा काढून टाकलाय, फुल स्टॉप काढलेला आहे, दॅन दे रॅन अवे. अशा प्रकारे आपण नो सुनर डॅश दॅनचा वापर करून कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकतो किंवा तयार करू शकतो. तर मग अशाच प्रकारे आणखी दुसरे सेंटेन्स घेऊयात. पहा, जर तुम्हाला असं सेंटेन्स दिलं, as soon as I reach the station, दुसरं वाक्य the train left. असं सेंटेन्स दिलं आहे. तर मग आपल्याला हे सेंटेन्स आता नो सुनर डॅश द्यायला वापरून काय करायचंय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचंय. हे जर सेंटेन्स आपण पाहिलं हे सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्सच आहे. पण आपल्याला या ठिकाणी जर दिलं असं, जर नो सुनर डीड वापरायला सांगितलं तर काय करायचं बघा, नो सुनर ॲज सुन एज काढून टाका. नो सुनर डीड आय रीच द स्टेशन कॉमा काढून टाका. या ठिकाणी फुल स्टॉप असेल तर तो सुद्धा काढा. दॅन द ट्रेन
than the train left. Than the train left. अशा प्रकारे हे वाक्य होईल. Than the train left. त्या पुढचा सेंटेन्स बघा. जर तुम्हाला सेंटेन्स दुसरा दिला असेल तर ते सेंटेन्स कसं करायचं आहे, वेगळ्या प्रकारचे सेंटेन्स दिला असेल तर आपण अशा प्रकारे नो सूनर डॅश दॅन वापरून वाक्य बनवू शकतो. कोणते वाक्य बनवत आहोत आपण? कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मिश्र वाक्य. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच मिश्र वाक्य कशा प्रकारे बनवतात याचा अभ्यास आपण करत आहोत. तर मग आणखी बघा कसं वाक्य होईल. as soon as, पुढचं सेंटेन्स as soon as when the child saw its mother, as soon as the child saw his mother, comma, it rushed to her. असा सेंटेन्स दिले. मग आपल्या ठिकाणी नो सूनर डॅश यांचा वापर करून कशा प्रकारे बघा. नो सूनर डिड द चाइल्ड सी his mother than it rushed to her. अशा प्रकारे सेंटेन्स जे आहे ते आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल. त्यापुढं शेवट सेंटेन्स पाहूयात या नो सूनर डीडचं. शी read the telegram. She read the telegram. पुढचं सेंटेन्स she fainted at once. She read the telegram. She fainted at once. अशा प्रकारे आपल्याला काय केलं जर असेल वाक्य जर दिलं तर मग ते वाक्य जर आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं असेल, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये करायचं असेल तर कसं होईल बघा. या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला. नो सूनर डीड वापरावं लागेल. नो सूनर डीड she read the telegram. Then she fainted at once. अशा प्रकारे आपण हे वाक्य बनवू शकतो. तर मग कसं या ठिकाणी बनवले बघा. वाक्याच्या सुरुवातीला काय केलं आहे, नो सूनर घेतलेलं आहे. त्यानंतर पहिलं क्रियादर्शी वाक्य या ठिकाणी घेतले आणि पहिल्या क्रियादर्शी वाक्याच्या नंतर दॅन ही कंजंक्शन घेऊन आपण हे वाक्य बनवलेलं आहे. तर अशाच प्रकारे हार्डली किंवा स्केअर्सली वेन्स चा उपयोग करून सुद्धा आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकतो किंवा मिश्र वाक्य जे आहे ते बनवू शकतो. कसं बनवायचं बघा. क्रमांक 1 हार्डली किंवा स्केअर्सली डॅश वेन. हार्डली किंवा स्केअर्सली डॅश वेन या कंजंक्शनचा उपयोग करून होते न होते तोच असे जातो. होते न होते तोच, होते न होते तोच असा या हार्डली डॅश वेनचा उपयोग आपण करून कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणू शकतो. मित्रांनो बघा, हार्डली डॅश वेन हा एक चॅप्टर जो आहे हा आपण सेपरेट याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचे वाक्य कसे होतात आणि कशा प्रकारे त्याचा उपयोग केला जातो
तर मग याचा उपयोग कसा करतात बघा, याच्यामध्ये सुद्धा दोन घटना असतात आणि ज्या दोन घटना असतात त्या दोन घटनेपैकी एक पहिली जी प्रथम घटना असते म्हणजे सुरुवातीला घडलेली घटना, त्या सुरुवातीला घडलेल्या घटनेच्या अगोदर हार्डली किंवा स्केअर्सली हा शब्द वापरला जातो आणि दुसऱ्या घटनादर्शक वाक्य जे असतात त्या दुसऱ्या घटनादर्शक वाक्याच्या अगोदर या व्हेनचा उपयोग करून WHEN व्हेन या क्रियादर्शक शब्दाचा उपयोग करून आपण वाक्य जोडत असतो. मग लिहा त्याच्याबद्दल. प्रथम घटनादर्शक वाक्याच्या सुरुवातीस हार्डली किंवा स्केअर्सली वापरून दुसरी घटनादर्शक वाक्य WHEN व्हेन ने जोडावी. कशाने जोडावी? व्हेन ने जोडावी. आणि जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर ठीक आहे, नसेल तर जे अगोदर फॉर्म्युला आहे डू, डज किंवा डीड या तीन पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यावं लागतं, तेच या ठिकाणी सुद्धा घ्यावं लागतं. मग याचं सुद्धा कशा प्रकारे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं आहे किंवा कसं बनवतात याचा अभ्यास आपण आता या ठिकाणी पाहूयात. बघा काय सांगितलेलं आहे, डबल एकदा पाहूयात. प्रथम घटनादर्शक वाक्य जे आहे, जसे की प्रथम घटनादर्शक वाक्य, त्या वाक्याच्या सुरुवातीला हार्डली किंवा स्केअर्सली हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं, दुसरी घटनादर्शक वाक्य घेतल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर हे व्हेन घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, उदाहरणार्थ हार्डली किंवा स्केअर्सली, आय सॉ अ टायगर ही रॅन अवे, असं जर तुम्हाला सेंटेन्स असेल, आय सॉ ही सॉ अ टायगर. दुसरा आहे सेंटेन्स ही रॅन अवे. असं तुम्हाला वाक्य दिलं आहे आणि हे वाक्य आता हार्डली डॅश व्हेन या ह्याला काय करायचं, जोडायचं आहे. सहसा लक्षात ठेवा, हार्डली डॅश व्हेन जे आहे, हार्डलीच्या नंतर हॅड हेच काय येतं, सहाय्यकारी क्रियापद येत असतं. त्याच्यामुळं त्याची रचना जी आहे ते हार्डली हॅड अशीच म्हणून ओळखली जाते. त्याच्यामुळे मग काय करायचं, वाक्य बघा, वाक्याच्या सुरुवातीला जे अगोदर दोन वाक्य दिलेत, पहिली घटना कोणती आहे, ही सॉ टायगर, ही पहिली घटना आहे, ही दुसरी आहे. मग हार्डली वाक्याच्या सुरुवातीला हार्डली नंतर हॅड ही सहाय्यकारी क्रियापद फिक्स असतं. हार्डली हॅड ही, आता या ठिकाणी इथं हॅड आहे बघा आणि या ठिकाणी सॉ हे क्रियापद आहे. जर हार्डलीच्या वाक्यामध्ये हार्डली हॅडचं वाक्य असेल तर त्या ठिकाणी जे सॉ हे क्रियापद असतात ते सॉ क्रियापदामध्ये काय होत असतं, बदल होत असतो. सॉचं काय होईल, V3 होईल, सीन असं होईल. हार्डली हॅड ही सीन अ टायगर, या ठिकाणी कॉमा काढून टाका आणि या ठिकाणी काय लिहा, व्हेन लिहा. व्हेन ही रॅन अवे, हार्डली हॅड ही सीन अ टायगर व्हेन रॅन अवे. अशा प्रकारे वाक्य होतं. आता या ठिकाणी हार्डली बद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे. स्केअर्सलीचं काय असतं, हार्डलीच्या जागेवर जर आपण स्केअर्सली असा शब्द ठेवला तरी वाक्य जशाच तसं, स्केअर्सली had he seen a tiger when he ran away. अशा प्रकारे वाक्य काय होतात, स्केअर्सली आणि हॅड हार्डली किंवा स्केअर्सली या दोन्हीचा अर्थ एकच आहे. दोन्हीमध्ये हार्डली डॅश व्हेन असं म्हणतात किंवा स्केअर्सली डॅश व्हेन, हे दोन्ही एकाच प्रकारे आपण वापरू शकतो. जशा प्रकारे ॲज सून ॲज किंवा व्हेन वापरलं तसंच हे या दोन्हीचा सुद्धा उपयोग केला जातो. त्यानंतर आणखी एक सेंटेन्स या ह्याचं पाहूयात आपण.
हार्डली हॅडचं कशा प्रकारे वाक्य जोडलं जातं तर लिहा पुढे सेंटेन्स. पुढचं सेंटेन्स लिहा. दुसरं सेंटेन्स. As soon as I reached the class, as soon as I reached the class, comma, sorry, full stop. I gave a letter to the teacher. I gave a letter to the teacher. असं दोन सेंटेन्स अशा प्रकारे दिलेले आहेत तुम्हाला. आणि हे दोन सेंटेन्स आपल्याला हार्डली डॅश वेन किंवा स्केअर्सली डॅश वेन ने जोडायचे आहेत आणि त्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं आहे. तर काय करायचंय, वाक्याची सुरुवातीला जे ॲज सून ॲज आहे ते काढायचं आहे आणि या ठिकाणी हार्डली लिहायचे. हार्डली, कारण ॲज सून ॲज सुद्धा वाक्य प्रथम क्रियादर्शी वाक्य आहे त्याच्याच अगोदर लिहितात, त्याच्यामुळे हार्डली हॅड या ठिकाणी हार्डली हॅड. आय रिच्ड हे तिन्ही V1 वेगळा आहे आणि V2 V3 सेम आहे, त्यामुळे रिच्डच या ठिकाणी. द क्लास फुल स्टॉप काढा, या ठिकाणी व्हेन लिहा. व्हेन आय गेव अ लेटर टू द टीचर. अशा प्रकारे आपण हे वाक्य तयार करू शकतो. आणि जर स्केअर्सलीचं करायचं असेल फक्त या ठिकाणी हार्डलीच्या ऐवजी आपण स्केअर्सली हा शब्द त्या ठिकाणी लिहू शकतो आणि वाक्य तयार करू शकतो. काय होईल वाक्य बघा. स्केअर्सली हॅड आय रीच द क्लास व्हेन आय गेव अ लेटर टू द टीचर. अशा प्रकारे हार्डली किंवा स्केअर्सली या डॅश वेनचा वापर करून आपण हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकतो, मिश्र वाक्य बनवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर आपल्या या YouTube चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.